नमस्कार. आजच्या झटपट बातम्या. भंडारदरा धरणात 35 तर निळवंडेत राहिला 19% उपयुक्त पाणीसाठा. जलाशयाची पातळी खालावली. उन्हाळी भुईमुगाच्या पिकावर वन्य प्राण्यांचा अटॅक. हिरव्या पिकावर ताव. वादळासह अवकाळीने मोठे नुकसान. पंचनाम्याला मुहूर्त केव्हा? गारपिटीच्या तडाख्यात संत्र्याची झाली माती. झाडाला मार. आंब्याची फळगळ. बुरशीजन्य रोग. चार महिन्यांचे मानधन अडले. जिल्ह्यातील रोजगार सेवक संकटात. प्रशासनाचे दुर्लक्ष. कुटुंबावर आली उपासमारीची वेळ. नादखुळा 13 वर्षाची मुलगी पायाची दुखणी तरीही शेतकऱ्याच्या मुलीची PSI पदाला गवसणी. गडगंज पगाराची विदेशी नोकरी सोडून तयार केला स्वतःचा शेतमाल ब्रँड. $14,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 22 कोटी जमा. खरीप हंगाम नुकसान भरपाई. उर्वरित शेतकऱ्यांचा मदत निधी केव्हा मिळणार? पैसे भरूनही सौर पंप मिळेना. शेतकऱ्यांकडून होतो संताप. रायगड जिल्ह्यात भात बियाण्यासाठी एक जिल्हा एक दर निश्चित. भाताच्या कोठारात अनोखा उपक्रम. वर्ध्यात वादळाने झाड कोसळले. कार चालकासह मायलेक वाचले. सायंकाळी घोंगावले वादळ. रेशनच्या दुकानातून मिळतोय प्लास्टिक सदृश्य तांदूळ. नागरिक संभ्रमात. प्लास्टिकच्या तांदळाच्या अपेक्षेने उठलाय बाजार. बावन महसूल मंडळात उष्माघात परिघात चिंताजनक. उष्मा निर्देशांकात तुच्छ धोका पातळीवर. 98 लाख क्विंटल साखर उत्पादन. गाळपात क्रांतीची आघाडी. FRP कमी निघणार. चैत्री यात्रेसाठी दर्शन रांगेत 8 शेड. दर्शन यात्रेत पिण्याचे पाणी, स्वच्छता, नाश्ता, जेवणाची होणार व्यवस्था. आयुष्यमान भारतपासून 63,000 नागरिक वंचित. मंगळवेढ्यात शासकीय उदासीनता. केवळ 41,000 नागरिकांचे आरोग्यपत्र.